श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण हो, हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की स्वामींचा प्रकट दिन येत आहे आणि या प्रकट दिनानिमित्त आपल्याला स्वामीची एक अशी प्रभावी सेवा करायची आहे ज्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही किंवा जास्त बसणे शक्य होत नाही. त्यांच्यासाठी ही सेवा आहे. तेच काय, कोणीही सेवा करू शकेल अशी ही सेवा आहे. खूप प्रभावी सेवा आहे. तर तीच आपण सेवा कशी करायची आपल्याला आज तेच आपण जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात की मिळालेला देह कायमस्वरूपी टिकवण्यासाठी कितीही धडपड केली तरी त्याचे रक्षण करण्याकरता कितीही उपाय करून पाहिले तरी ते व्यर्थच ठरतील. कारण हा देह आपला नश्वर आहे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे एक दिवस काळ येऊन त्याला घेऊन जाणारच आहे. त्यामुळे हाती असलेला अमूल्य वेळ वाया न घालवता अखंडपणे श्रीहरींची भक्ती करावी, नामस्मरण करावे. अशा प्रकारे वागल्यामुळे भवसागरामधून आपल्याला जन्म मरणाची चिंता कायमची सुटेल. खूप जणांना वाटते की फक्त नामस्मरण केल्याने खरोखर इतके चमत्कार होतात का? निश्चितच चमत्कार म्हणू अशा एका घटना आपल्या आयुष्यात घडतात की सर्वप्रथम आपण अबोल होतो. नामस्मरणामुळे निश्चितच अगदी चमत्कार घडतातच आपल्या आयुष्यात. ज्या वेळेस आपले चमत्कार घडतात त्यावेळेस सर्वात प्रथम आपण अबोल होतो. त्यानंतर आपल्याला एकांताची आवड निर्माण होते. तुम्ही बघितलं असेल, खूप सारे संतांचे आपण जेव्हा चरित्र वाचतो तर आपल्याला हे लक्षात येईल की सुरुवातीला आधी ते एकांतात होते, मग समाजापासून ते अलिप्त राहत होते आणि साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांमध्ये मिसळायला सुरुवात केली. ज्या वेळेस आपण नामस्मरण करायला सुरुवात करतो तर सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते. इतके दिवस षडरिपू आपल्या मनात ठाण मांडून बसले होते, त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो. ते आपली जागा सोडू लागतात आणि आपल्या मनामध्ये विचारांची गर्दी होणे हे चांगले लक्षण आहे. कारण साधकांना ही पायरी कळत नाहीत आणि ते घाबरून जातात खूप जण आणि नामस्मरण करणे सोडून देतात. आणि मग काही दिवसांनी तर आपल्या झोपेतच आपला जप देखील चालू असतो आणि आपल्याला शांत झोप लागते, वेळेवर जागही येते. स्वप्नामध्ये आपल्या अतृप्त आत्मे येत नाही. नामस्मरणामुळे आपल्या भोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते आणि त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही. त्याशिवाय नामस्मरणामुळे राग देखील येत नाही आणि साधना व्यवस्थित अगदी आपली बरोबर चालू असल्याची ही चांगली खूण आहे. नामस्मरण करूनही तुम्हाला जर राग येत नसेल तर तुम्ही नीती नियम पाळण्यामध्ये कमी पडता असा त्याचा अर्थ होतो. आणि नामस्मरणामुळे आपले कुंडलीतले सगळे ग्रह शुद्ध होतात, कुंडली आपली शुद्ध होते. नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे आणि ज्याप्रमाणे आपली प्रगती होत जाते, नामस्मरणामुळे कुंडलीतले स्थान शुद्ध होत जाते, अनुकूल घटना घडू लागतात. जे आपले प्रारब्ध कर्म आहे त्यांना जर आपल्याला संपवायचे असेल तर नामस्मरण हे सगळ्यात प्रभावी शस्त्र आहे. नामस्मरणाची कास धरून तुमच्या जीवनात खूप चांगले बदल घडवून आणू शकतात. नामस्मरणामुळे तुमचे नशीब बदलू शकते. नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब हे आपोआप देखील निर्माण होत नाही, तर केवळ प्रत्यक्ष माणूस स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो. आपण जर म्हणत असेल की नशिबात असेल तर घडेल किंवा माझ्या नशिबात असेच होते, या भ्रमात राहू नका. कारण आपण जे करू त्याचप्रमाणे नशीब घडते यावर विश्वास ठेवा. तर हेच आपल्याला प्रकट दिनानिमित्त आपल्याला नामस्मरणाची सेवा करायची आहे. तर ती आपल्याला काय करायची आहे, तुम्ही 11 दिवसाचा 21 दिवसाचा संकल्प घेऊ शकतात. तर आधी आपल्याला संकल्प घेऊन घ्यायचा आहे. जे काही आपली इच्छा असेल ती बोलून घ्यायची आहे स्वामी महाराजांना, किंवा तुम्ही इच्छा नसेल तरी तुम्ही महाराजांसाठी देखील एकदा करून बघा की फक्त मला महाराजांची तब्येत चांगली राहावी, त्यांच्यासाठी मी हे करत आहे, यासाठी देखील करा. तुम्हाला न मागता खूप काही भेटेल.
तर त्यासाठी आपल्याला संकल्प करून घ्यायचा आहे आणि तुम्ही 11 दिवस फक्त एक अगरबत्ती लावायची आहे आणि ती अगरबत्ती पूर्ण संपेपर्यंत फक्त आपल्याला नामस्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आपल्याला कंटिन्युअस अगरबत्ती संपेपर्यंत बोलत राहायची आहे. आणि जी अगरबत्तीची रक्षा आहे ती सांभाळून एका डब्बीमध्ये ठेवा आणि रोज ती रक्षा तुम्ही आपल्या कपाळावर लावत जा. तर तुम्ही 11 दिवस ही प्रकट दिनापर्यंत ही सेवा करून बघा. तुमच्या नशिबात जे नसेल ते देखील मिळेल. इतकी ही प्रभावी सेवा आहे. खूप सुंदर असे अनुभव आलेले आहेत सर्वांना याचे. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. आणि व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन माहिती सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.